हे बघा आता कसं काळू झार झाली हे बघा. हो का. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले दुपारचे 12 वाजले. तर आणि तो म्हणताना तो एवढा उशिरा ब्लॉग कोण सुरू केला, कारण की आता कंटिन्यू 24 तास पाऊस चालू होता, कारण ती बरोबर होती. त्याच्यामुळे मग मी नवीन रेनकोट आणलं आणि फायनली का मित्रांनो उन्हाळभर गुरं बांधून होते आणि आज फायनली सोडलेले इथं. ह्या का आपण हे वावर घेतलेले आपलं घर तिथे बरं का, त्या का टावर आहे का तिथं आपला गोठा आहे. आणि इकडे पहिल्यांदा ते पलीकडल्या साईडला होतं ना, आता इथं हे बघायचं सरायला. बघा आपली गुरं इथं चरत येतं. पण काल ब्लॉग बनायचा तर काल काय झालं, सकाळ धरून जी पावसाने बुरबुरेल सुरुवात केली का दिवसभर थांबलं नाही. आता थोडासा उघडलाय, म्हणजे डे नाईट चालू होता. तो म्हणता संध्याकाळून हे झालं असं, संध्याकाळून पण नाही, डे नाईट चालू होता. त्याच्यामुळं काल काही करताच आलं नाही. नुसतं रानात आलो इतके भिजलो होतो लई की फाटलं. पण हे बघा इथं थोडंसं चिकटेप काढताना फाटलं, पण नवं आणलं लगेच फाटून गेलं. मग इतका राडा आणि तीन झाला काल लई चिखलाने पाय आणि तीन भरले. गावात अख्खं ओलं जलतं, कुठं बसायला जागा नाही, काहीच नाही. आज थोडंच आता ये तरी बरोबर चालूच आहे, पण थोडं लई नाही. हे बघा तुम्हाला वाटतंय की लई, आता थोडीशी आहे बरं का आबाळ बघा, त्याच्यामुळं. आणि आपली गुरं लई नाही बरोबर, पण ह्या माश्यान ते चिलटन ते लई येडवून करतात ना, त्याच्यामुळं जसं मी मोरं चाललो तसे ते मागं चालले. तर मला काय करायची, आपलं वावर तुम्हाला दाखवून देतो. खाली पार तिथं आहे बरं का एक लिंबाचं झाड, ती हे नाही म्हणत तो राहिला, एक 3 राहिले त्याच्या इकडे तिकडे पलीकडं ते लिंबाचं झाड आहे हे तिथं. आणि ह्या पाडीच्या पलीकडे याची एवढी पाडी ती पोळ दिसते ती काळी दगडाची, तेवढं आहे. इकडं पलीकडं बरंच लांब आहे, परत तिकडे टोकाडे. एवढं सगळं चराय घेतलंय. पण आज काय करायचं, इथून वर चारायचं, कारण की त्यांना एकदा फिरायची सवय लागली का इतके हाल करते तो आमची गुरं लय. आणि गुराला सवय त्यांच्या शेजारी उभा राहिलं फिरत चरत येतं. हे बघा तिथं मी दोबाय तवा इथं चरत येत. मी जर काय तिकडे पलीकडे गेलो का लगे इकडे खाली जाणार. इतके हाटेवादी गुरं येतात. त्यांना नवीन रानात आणले, पहिली तिकडे जायची सवय होती, त्याच्यामुळं गाईच तिकडे काहीच करीत नव्हते. पण हे नवीन जागा आणलेत ना, त्याच्यामुळं येडवणी करीत तिथं. त्याच्यामुळे यांच्या तोंडामोरच उभं राहावं लागतं. बाकी चरायला झाले की नाही तुम्ही सांगा, तुमच्या तिकडे कसं गेलं या का. आमचंच बघा किती भारी, म्हणजे दात घास तिथं या का. हे कसं खातं हे, आणि सगळ्यात जास्त हे हाल आमचे करतं, कारण की याचं पोट बारीक आहे. पोट भरलं की लगे घरी जाणार पळणार. बघा हे असे थोडं खाल्लं का लगे येड्यावून करते त्या का. हले बंके सर का हले टाक हल. शिंग मोडलेले गाईस तिचं, त्याच शिंगाने हे करते बघा. हले सरक बघा मोडलेलं एक नाही, हे पलीकडलं मोडलेलं आहे. टक हल्या गे हली सारखा माग सारखा. हे ठमे या गाईची येसन ते येस निमुळे ही आम्हाला आवरत नाही, ही आवरली नसते लई पळाली असते. हल्या गे नवीन जागा असली का असं करायला लागते लगेच. हल्या बघा कसं काय चरत येत निवांत, काहीच टेन्शन नाही. पण त्यांना एक ध्यान ठेवावं लागतं, पलीकडे दुसऱ्याच आहे ना तिकडे जाऊन द्यावं लागत नाही तर ते लगी हाका मारते. चपलातून आत शिरतोय इथं यायला एक ध्यान ठेवावं लागतं. लई काटे आहेत गाईज, ती पाडी पेटून दिली त्याच्यामुळे हे असे वाळायला जाळ्याच्या काटे खाली पडलेले इथं पायात घुस. बंके तिकडे कुठं चालली, इथं बघा किती चरायला आहे. ही चरत येत का नाही, असं इतक्या लांब जाऊन चरत आहे. मग यांना नाही दिसली का हे लगी पळणार, मग सगळेच हाल करतात. खाली कुठं चालली, खाली नाही जायचं आपल्याला, हे खाली नाही जायचं होय वर सर नालीत उतर. हे माग होय इकडं होय ना. आणि गाई तुम्हाला मी काठी दाखवू किती मोठी आहे. हे बघा
ही कुठं पडलेली असती, मी तिला वापरतच नाही, कारण गुरं पळत नाही त्याच्यामुळे हाणायचीच गरज लागत नाही. आता इथं बसतो बरं का, म्हणजे हे बघा दिसते ना. म्हशी पैसे असलं का मग ते नाही कुठे जात, फक्त म्हशीला ध्यान ठेवावं लागत. किती निवांत चरत आहेत, गावाकडचं वातावरण आणते नुसती बुरबुर. हा दिसते ना गाईस तुम्हाला पांढरे टिपके, हे बघा यातानी, हे बघा ते बुरबुर चालू आहे. हे बघा याच्यावर दिसत असते ना, दिसतेत का, हे अशी बुरबुर आहे त्याच्यामुळं हे होते. तर गाईच आता 5 वाजले तर का, आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवू कसं झालंय. इतकं आभाळ आलंय, लय आभाळ आलंय सगळी. कसं आहे बघा आता, कसं काळू झार झालंय. हे बघा, हो का, इथं शिया चरत अजून पाऊस काही यायला लागला नाही बरं का, पण पाऊस येईन असा अंदाज आहे. पण काय पाऊस आला, आता 5 वाजले, पाऊस आला का लगेच घरी जायचं, काहीच नाही. दिवसभर गुरं येडण नाही गेले काय नाही. हे बघा ईदच चरत येतं, मग तिकडं पलिक होते, आता ईद आली तर. कारण की असं चरायला झाले ना, त्यांच्या तोंडाला येतं आहे, त्याच्यामुळं निवांत खात येतं, काहीच टेन्शन नाही. मला वाटलं होतं की आज आणले पहिल्यांदा गुरं, मग काही येडवणी करते ना, काही हे करते ना, पण त्यांनी काहीच नाही केलं. बघा वाटायला लागले आता, इथं घरी जाते ना. बघा खाली खाली चालले तर एक मी अजून, जर काहीच पाऊस नाही आला त्याचा 5 वाजले 6 वाजता अजून 1 तासभर थांबायचं, मग जायचं. कारण काहीच टेन्शन नाही, चरत येतं निवांत हिंडायचं. हे गाडलेलं याला पिशवी नाही आणली रेनकोटला, त्याच्यामुळे आता अंगातच ठेवावं लागेल. आता इथं चरत येत ना, मी इथं खाली बसतो त्यांच्या कधी आणखी. अशी दगड बघायची, दगडा असे बसायचं, यांना ध्यान ठेवायचं. हाय काही टेन्शन, काही टेन्शन नाही, निवांत. हा बघ कसलं पळतोय गाईच, हे बघा. तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, पण आबाळ लय पळतोय, लय. इकडं कुणीच नाही, एकलाच आहे बघा. आजूबाजूला कुणीच नाही, सगळा परिसर मुकान, एकलाच आहे. एवढे गुरु, 3 म्हशी आणि 2 शेळ्या, 5 जण. काही टेन्शन, फक्त पाऊस असला मग लई टेन्शन होतं गाईस. कारण की पावसाचं चिखुलन तीन राडान रफटान लई राडान ते होतं. असे कसे खड्डे ती दिलेली इथं, मग करून बोरले होतं, झोप आल्या का झाले काही. ते काय झाले, सर ना सर ठेमी. तर फायनली काय जात आम्ही घरी चाललो तर का. हा का दादा आलता, आता दुपारून आलता, म्हणजे आत्ता मग अशी ती 10-15 मिनटं झाला असेल. बंड्या चल चल बंड्या, हो कसा माग राहतोय, इतकाच कसा येडा आहे. चल बंड्या, चला आता घरी जाऊत, गुरं बांधूत. आजचा दिवस लेवर गेला, मला वाटलं तर इतक्या दिवसातून सोडल्यावर येड्या करते, पण गुरांनी काहीच नाही केलं काहीच. निवांत चरली, काही अडवणी नाही, काहीच नाही. हे घ्या फांदीतून जावं लागत, इतकी गाणं ती नाही लई. एक पाऊस झाला सगळं जाईल, पण जातच नाही कुठे. चल चल म्हणते, चला आता आपण गोठ्याला गुरांना ते बांधू.